मित्रांनो, जर तुम्ही कोंबडी पालनाचा व्यवसाय करत असाल तर या व्यवसायामध्ये ही चूक तुम्ही अजिबात करू नका. कारण ही जर चूक तुम्ही केली तर तुमचं पूर्ण अख्खं शेडे हे खाली होऊ शकतं. कारण मित्रांनो, हा प्रकार माझ्यासोबत घडलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला नक्कीच चांगली माहिती मिळेल. तर मित्रांनो, आज मला या व्यवसायामध्ये जवळजवळ 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आपण या व्यवसायामध्ये फक्त प्युअर गावठी पक्ष्यांचं हे पालन करतो. तर मित्रांनो, असं झालं की जेव्हा मी या व्यवसायामध्ये नवीन आलो तर त्यावेळी महिना चालू होता, आय थिंक जून का जुलै महिना चालू होता, म्हणजेच पावसाळ्याचा ऋतू होता. तर त्यावेळी आम्ही आमच्याकडे 100 कोंबड्या विकत घेतल्या. कारण मी सुद्धा यूट्यूबवर असे बरेच व्हिडिओ बघायचो कोंबडी पालनाचे. तर म्हटलं आपण पण जरा सुरुवात करून बघूया. तर त्यावेळी आम्ही 100 कोंबड्या विकत घेतल्या आणि तेव्हा मला या कोंबडी पालनामधलं जास्त काही माहीत नव्हतं. तर आम्ही जो कोंबडी म्हणजे आम्ही ठेवायचो तर त्या ठिकाणी जो तूस टाकला होता तो तूस आपल्या पावसाच्या ओलाव्यामुळे हा बराच असा घाण झाला होता. प्लस त्यामध्ये विष्ठा वगैरे साठून म्हणजे तूस हा पूर्ण डॅमेज झाला होता. पण आम्हाला त्यावेळी माहीत होतं की तूस कधी कधी बदलला पाहिजे. तर झालं असं की त्या पावसाळ्याच्या ओलाव्यामुळे तर त्याच्यामध्ये अमोनिया गॅस तयार झाला. म्हणजेच तूस घाण होऊन परत ते विष्ठा मिक्स होऊन आमच्या पूर्ण त्या कोंबडी ठेवायच्या जागेमध्ये हा अमोनिया गॅस तयार झाला. तर त्यामुळे झालं काय, जेव्हा आम्ही कोंबड्या रात्री बंद करून ठेवायचो तर त्यावेळी जो सगळा तुसाचा वास किंवा विष्ठेचा वास आहे तो कोंबड्यांच्या नाकातोंडामध्ये जायचा. तर त्याच्यामुळे असं झालं की आमच्या जवळजवळ 5 ते 6 कोंबड्यांना CRD हा रोग झाला. तर मित्रांनो, CRD रोग हा हवेमार्फत, माणसांमार्फत, खाद्यामार्फत सुद्धा होऊ शकतो. कारण हा व्हायरल बॅक्टेरिया आहे. तर मित्रांनो, हा रोग आमच्या 5-6 कोंबड्यांना झाला आणि त्याचं असं आलं की कोंबड्यांचे डोळे सुजणे वगैरे किंवा तोंडातून फेस येणे, परत कोंबड्यांचा कोट्या सुजणे, म्हणजे जी कोंबडी जेव्हा खाणं खाते त्यावेळी जो भाग तिचा म्हणजे मोठा असा दिसतो नाही, म्हणजे जे खाणं असतं तर त्याला आपण कोट्या म्हणतो. तर तो सुद्धा कोट्या असा म्हणजे सुजला कोंबड्यांचा. तर त्यामुळे आमच्या लक्षात आलं की नेमकं कोंबड्यांना काय झालं आहे. तर दररोज मग तो आजार वाढत निघाला आणि जवळजवळ आमच्या 100 कोंबड्यांपैकी हा रोग दररोज म्हणजे 4 ते 5 जणांना हा रोग व्हायचा. कारण हा रोग पसरतो लगेच, त्यामुळे तुम्हाला योग्य ती काळजी घेणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, असं झालं की आमचं म्हणजे या कोंबड्यांची दररोज मरतुकही चालू झाली. कधी 2 कोंबड्या मरत आहेत तर कधी 5 कोंबड्या मरत आहेत. तर अशी जवळजवळ आमच्या 15 ते 20 दिवसामध्ये आमच्या 100पैकी आमच्या 70 कोंबड्या ह्या मेल्या. तर जवळजवळ आमचा 70% हा शेड हा खालीच झाला. तर नंतर मी माहिती घेतली की म्हणजे हा रोग कशामुळे होतो. म्हणजे मी यूट्यूबवर सर्च मारलं तर हा रोग कशामुळे होऊ शकतो. तर त्यानंतर लक्षात आलं की याची कारणे ही आहेत म्हणून. तर आम्ही त्यानंतर तूस वगैरे बदललेला. त्यानंतर CRDवरची कोंबड्यांना औषधं चालू केली. त्यानंतर फवारणी चालू केली. मित्रांनो, असेच बरेच उपाय केल्यानंतर आमच्या शेडवरचा हा रोग म्हणजे दूर गेला. तर तुम्हाला मित्रांनो, जर तुम्ही कोंबडी पालन करत असाल ना तर तुम्हाला प्रत्येक आठवड्यामध्ये एकदा किंवा दोनदा ही फवारणी केलीच पाहिजे. कारण मित्रांनो, असे बरेच उपाय केल्यानंतर आमच्या शेडवरचा हा CRD रोग त्यानंतर गेला. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला प्रत्येक आठवड्यामध्ये किमान 1 ते 2 वेळा हे फवारणी करणे गरजेचंच आहे. त्यासाठी तुम्ही कोर्सुलिन TH किंवा B904 या दोन्हीपैकी तुम्ही एक औषध वापरू शकता. म्हणजे हे दोन्ही औषधं फवारणीसाठी आहेत. तर कोर्सुलिन TH तुम्ही 1 लिटर पाण्यामध्ये जवळजवळ 10 ml पर्यंत वापरू शकता. त्यानंतर तुम्ही हे जी फवारणी आहे ती तुम्ही माणसांवर, खाद्याच्या भांड्यांवरती, पक्ष्यांवरती अशी करू शकता. पण लक्षात ठेवा, ही जेव्हा तुम्ही फवारणी करताय तर ती वेळ ही दुपारची असावी. कारण जेव्हा सकाळ किंवा संध्याकाळ असेल तर त्यावेळी समजा तुम्ही फवारणी केली तर पक्षी हा स्ट्रेसमध्ये किंवा त्यांना थंडी लागू शकते. कारण जेव्हा समजा तुम्ही रात्रीच्या वेळी फवारणी केली तर पक्षी हा रात्रभर ओलसर राहील, त्यामुळे त्याला परत रोग येण्याची शक्यता जास्त असेल. मित्रांनो, CRD हा रोग शक्यतो पावसाळ्यामध्ये थंड वातावरण असल्यामुळे हा रोग येऊ शकतो. तसेच तुमचा जर शेड घाणेरडा असेल तरीसुद्धा CRD होऊ शकतो. तसेच तुमच्या शेडवरती येणाऱ्या माणसांचे जर नियंत्रण नसेल, म्हणजे जास्त माणसं तुमच्या शेडवर येत असतील तरीसुद्धा CRD हा होऊ शकतो. किंवा अमोनिया गॅस जर तुमच्या शेडमध्ये जास्त असेल तरीसुद्धा CRD होऊ शकतो. त्यानंतर कमी जागेमध्ये जर जास्त तुम्ही कोंबड्या ठेवत असाल तर त्यामुळे सुद्धा CRD हा होऊ शकतो.
तर ही अशी बरीच कारणं आहेत CRD रोगाची. तर तुम्ही योग्य त्यावेळी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, तर तुमचे कोंबडी पालन हे यशस्वी ठरू शकते. तर मित्रांनो, हा जो रोग आहे हा पावसाळ्यामध्ये जास्त करून येतो, त्यामुळे पावसाळ्यामध्ये तुम्ही ही त्याची जास्त काळजी घेतली पाहिजे. तसेच मित्रांनो, आपल्या चॅनलवरती या प्रकारचे उपयोग पडणारे व्हिडिओ आता पुढे येत राहणार आहेत, त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा. जर तुमच्या शेडवरती हा रोग आला असेल आणि तुम्ही त्यावेळी नेमका काय उपाय केला, नक्कीच कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.